नमस्कार, मी सौ देवकी चैतन्य खोत, मुक्काम पोस्ट पेढांबे, तालुका चिपळूण, गट क्रमांक 4 मधून ऑनलाईन श्लोक अर्थ व स्पष्टीकरण स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. माझा श्लोक आहे भक्तियोग या 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 15वा. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर मुक्तो यस्य च मे प्रियः. या श्लोकाचा अर्थ असा होतो की ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष, दुःख, भय आणि चिंता यांच्यामध्ये समभाव राखतो, तोच भक्त भगवंताला प्रिय असतो. आता भक्तियोग या 12व्या अध्यायामध्ये परमसत्याच्या साक्षात्कार असणाऱ्या अनेक योग पद्धती सांगितलेल्या आहेत. पण त्या सगळ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ जी पद्धती आहे ती म्हणजे भक्तियोग. आता मनुष्याला जर का भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, अशी त्याची इच्छा असेल, तर त्याने भक्तियोगाचा अवलंब करायला हवा. परमपुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्ण असं सांगतात की प्रत्यक्ष भक्ताला जर का सहज सुलभ सानिध्य भगवंताचं प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याने भक्तियोगाचा अवलंब करायला हवा. आता नेमका कोणता भक्त भगवंताला प्रिय आहे, तर ह्या भक्तियोग ह्या अध्यायामध्ये देखील अनेक श्लोकांमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. तर जो भक्त भगवंताचं मनापासून पूजन करतो, उपासना करतो, कर्म करत असताना ती सर्व कर्म तो भगवंताच्या चरणी रुजू करतो, मन आणि बुद्धी तो भगवंताच्या ठिकाणीच स्थिर ठेवतो, भक्तीमध्ये संलग्न होतो, जो क्षमाशील असतो, शिवाय आत्मसंयमी असतो, कोणत्याही जीवाचा तो द्वेष करत नाही आणि मुख्य म्हणजे तो सर्वांशी मित्रत्वाचे नाते जोडतो. हे सगळे गुण असणारा जो भक्त आहे तो भक्त भगवंताला प्रिय आहे. मग आता याही श्लोकामध्ये परमप्रिय भक्ताची लक्षणं किंवा गुणधर्म आपल्याला सांगितलेले आहेत. असा भक्त की ज्याच्याकडे भय, चिंता, हर्ष आणि दुःख यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तर समभाव आहे. तो हर्ष झाला म्हणून देखील विचलित होत नाही आणि दुःख झालं म्हणूनही विचलित होत नाही, अशा समदृष्टीने तो पाहतो. आणि हा भक्त सर्वांच्या प्रती दयाळू असतो, म्हणजे त्याला इतर कोणी जरी त्रास दिला तरी देखील तो त्यांना त्रास देत नाही किंवा काहीही बोलत नाही. आणि हे सगळं कशामुळे होतं, तर परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराची साधना यामध्ये तो भक्त इतका प्रगत झालेला असतो की त्याच्याकडे आलेले बाह्य अडथळे, भौतिक गोष्टी, संकट यामुळे तो अजिबातच उद्विग्न होत नाही किंवा शुद्ध देखील होत नाही. तो जसा स्थिर आहे तसाच राहतो. आता भगवंत आणि शिष्य यांच्या अनेक जोड्या आपल्याला सांगता येतील की म्हणजे प्रभू रामचंद्र आणि हनुमान आहे, किंवा अढळ पद प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करणारा ध्रुव बाळ आहे. पण मी यामध्ये सांगेन नाव, ते म्हणजे भक्त प्रल्हादाचं. भक्त प्रल्हादाचा जन्म ज्या कुळामध्ये झाला होता त्या कुळातील त्याचा भगवंताच्या नामस्मरणामध्ये प्रचंड द्वेष केला जात होता. आणि अशा वेळेला त्याचे वडील स्वतः त्याला उंच कड्यावरून ढकलतात, उकळत्या तेलामध्ये टाकतात, हत्तीच्या पायाखाली देतात, गरम पाण्यामध्ये टाकतात, त्याच्या अंगावरती सर्पांची वेटोळीच्या वेटोळी टाकली जातात, त्याला अन्नातून विष घातलं जातं. या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती केल्या जात असूनही तो भगवंताच्या नामस्मरणापासून विचलित झाला नाही. आणि मुख्य म्हणजे या कोणत्याही गोष्टीचा परिणाम त्याच्या शरीरावर झाला नाही, नव्हे त्याच्या केसाला धक्का लागला नाही का शरीरावरती ओरखडा उठला नाही. हे कशामुळे झालं, तर त्याच्या निस्सीम भक्तीमुळे झालं. आणि भगवंत अशा आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी नक्कीच येतात. म्हणजेच आपल्याला आपणही जर का प्रिय भक्त व्हायचं असेल तर आपणही या भक्ती योगाचा अवलंब करायला हवा. शरीर सुख, इंद्रिय सुख प्राप्त झालं की आपल्याला सगळ्यांनाच आनंद होतो. पण हे सुख आपल्याला प्राप्त झालं नाही आणि दुसऱ्याला प्राप्त झालं तर काय होतं, आपल्याला दुःखही होतं आणि द्वेषही निर्माण होतो. पण भगवंत म्हणतात की माझा जो भक्त आहे तो अशा बाह्य इंद्रिय सुखाच्या, शरीर सुखाच्या गोष्टींनी विचलित होत नाही. तो या सर्व विकारांच्या पलीकडे गेलेला असतो आणि असाच भक्त हा परमेश्वराला प्रिय असतो. असा भक्त बनण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवा. शेवटी जाताना इतकंच म्हणेन,
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे जगद्गुरुं. धन्यवाद.